श्रीपाद छिंदम, हो तोच श्रीपाद छिंदम ज्यानं छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द काढले होते. याच श्रीपाद छिंदममुळे आज अहिल्यानगर महापालिकेत पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय. या सर्व राड्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. नेमकं प्रकरण काय जरा सविस्तर समजून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा अहिल्यानगरचा तत्कालीन भाजप नगरसेवक श्रीपाद छिंदम. विशेष म्हणजे 2018 मध्ये ही घटना घडल्यानंतर श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा निवडून आला होता. तसंच आता नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही तो अपक्ष निवडून आलाय. याच श्रीपाद छिंदमला आज अहिल्यानगर महापालिकेत नगरसेवकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. महापालिकेच्या सभागृहात नेमकं काय घडलं तो व्हिडिओ आधी सविस्तर पहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे जय भवानी. जय शिवाजी. बंद लावलेलं आहे ना. सांगायचे मागच्या कोण कर्मचारी घेऊन नका त्याला परत आला नाही पाहिजे बरं का. अहिल्यानगर महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत हा मोठा गोंधळ झालाय. नगरसेवक श्रीपाद छिंदम सभागृहात बोलण्यासाठी उभा राहताच इतर नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेतलाय आणि त्यानंतर सभागृहातलं वातावरणही चांगलंच तापलंय. अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम यानं प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण इतर नगरसेवकांनी त्याला विरोध केला. छिंदमला बोलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे वातावरण तापलं आणि अखेर छिंदमला नगरसेवकांनी बाहेर हाकलून काढलं. हा गोंधळ झाला तेव्हा काही नगरसेवकांनी श्रीपाद छिंदम समोरचा माईक आणि अर्थसंकल्पाचे कागदही फेकून दिले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान या घटनेनंतर श्रीपाद छिंदम यानं अप्पर पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली आणि आपल्या सोबत घडलेल्या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांसह इतर नगरसेवकांनीही आक्रमक भूमिका घेत श्रीपाद छिंदमला सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही, त्याला सभागृहात येऊ देणार नाही असा इशारा दिलाय. या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.